नमस्कार. जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार. दरवर्षी 5 सोमवार किंवा 4 सोमवार पडतात. सोमवार जर 5 आले तर शनिवार 4 येतात. तर चला असो, आज बघा, आज मी घरामध्ये माझ्या महादेवाची पिंड आहे आणि ती मला उज्जैनवरून मिळालेली आहे. तर मी तिचा अभिषेक करते, कारण मंदिरात गेल्यावरती गर्दी असते किंवा इतरही लोक असतात, आपल्याला व्यवस्थित काही करता येत नाही. तर चला, माझ्याकडे जे आहे तसं मी केलं. गाईचं दूध, दही, तूप आणि छान असं मस्त गंगाजल होतं, थोडंसं छान असा अभिषेक केला. धुवून घेतलं, कपड्याने पुसून घेतली मूर्ती आणि पुन्हा चांगलं उजळ पाण्याने चांगले धुवून घेतलं. तर खरं तर आज बेलपत्र आणि शमीचं पानं हे खूप महत्त्वाचे असतात, पण आमच्याकडं काही शमीचं झाड नाही आहे. तरी पण आता धोत्र्याचं फूल लागतं, पण आता मी नंतर घेऊन येईन, सापडलं कुठं तर, कारण इथं जवळपास तर नाही आहे. तर मग मी आता छान असे एका पाटावरती पिंड ठेवली आणि आजची मूठ आहे ती तांदळाची आहे. तर 1.25 मूठ कधी पण व्हायची असते. तर 1 मूठ भरून आणि पुन्हा वर सवाई, कधी कोणाला भिक्षा जरी वाढायची असेल तर कधी अर्धवट वाढू नये, सवाई कधी पण वाढायची. देव पण आपल्याला तसंच देतो. तर ओम नमः शिवाय करत मी 11 बेलपत्र ठेवली आणि थोडीशी फुलं होती आणि तुपाचा दिवा लावला, रांगोळी काढली होती थोडीशी आणि घरातच मस्त अशी पूजा केली. आणि आपल्याला जायचं होतं गावातल्या मंदिराला पाया पडायला, अक्षयेश्वराच्या. तर इथं दर्शन केलं, मस्त असं छान बसून पूजा केली. कोणाचीच कटकट नाही, वटवट नाही, त्यामुळं मस्त झालं. तर हे बघा, आमचं नदीच्या कडेला छान असं मंदिर आहे. तर दारातच बेलाचं झाड आहे. मी तिथून बेल घेतला आणि मंदिरात आले. तर सकाळी सकाळी पहाटेपासूनच खूप गर्दी असते मंदिरात, पण आम्ही थोडंसं लेट गेलो 11 वाजता, कारण सकाळी पाऊस येत होता. आपल्याकडं पाऊस येतोय, पण असा मोठा पाऊस नाही आहे, बारीकच पाऊस येतोय असा. त्यामुळं काही आम्हाला घरातून बाहेर नाही निघता आलं पावसानं भिजण्यापेक्षा. म्हटलं नंतर जावं. तर तिथं गेल्यानंतर हे आमचं अक्षयेश्वराची पिंड आहे आणि इकडं जे आहे ना, ते आमची इंद्रायणी माता आहे. तर नदी जाते ना आमच्या गावच्याकडून, तर ती इंद्रायणी मातेची मूर्ती अक्षयेश्वराच्या मंदिरातच बसवली आहे. आणि तिथं पण मी 11 बेलपानांचा अभिषेक केला. आणि कसं असतं ना, सगळे लोक असतात, त्याच्यामुळे आपल्याला एकट्यालाच काही करता येत नाही. त्याच्यामुळं सर्वांचं मन राखून आपल्याला थोडा वेळ तिथं द्यावा लागतो, कारण जास्त वेळ आपण तिथं काही करू शकत नाही. म्हणून मी माझी घरच्या पिंडीवरती आधी अभिषेक केला आणि नंतर मंदिरात गेलो. तर तसं गर्दी नव्हती आत्ता. सकाळी पहाटेपासून असते, कारण लोक काही चहा घ्यायच्या आधीच जातात आंघोळ केल्याबरोबर दर्शन घ्यायला. पण आम्ही तसं नाही केलं, आम्ही थोडंसं लेट गेलो, कारण पाऊस चालू असल्यामुळे. तर मस्त असं आमचं दर्शन झालं छान. आणि काही जुन्या मैत्रिणी पण भेटल्या तिथं दर्शनाला आल्यावरती, त्यांच्या सुना. मस्त असं थोडंफार बोलणं झालं. आणि देवाच्या प्रसादासाठी ना खडीसाखर ठेवायची असते. तुम्ही पेढे आणा, काही आणा, त्यापेक्षासुद्धा खडीसाखर सर्वात भारी असते. कारण खडीसाखर जर मंदिरात वाटली ना लोकांना, तर आपलं दुःख दारिद्र्य कमी होत असतं. आपल्यावरती जे कर्ज असतं ना, ते कमी होत असतं, असं मी पण ऐकलेलं आहे. तर मी सुद्धा आता खडीसाखरच नेलेली आणि खडीसाखर दिली तिथं सर्वांना. आणि आता हे पाय आमची मैत्रीण, तिची सूनबाई, आणि आम्ही मस्त दर्शन घेतलं छान असं. बाहेर आल्यानंतर आमच्या कासवाचं दर्शन, आणि हा एवढा मोठा भस्म आहे तिथं, तर तो भस्म पण लावला आणि थोडासा घेतला. तर बाहेर नंदीचं पण दर्शन घेतलं. आणि ह्या आमच्या तन्नूच्या मैत्रिणी आहेत, तर ह्या
पलीकडल्या गावातून येतात. नदीच्या पलीकड गाव आहे गोलेगाव पिंपळगाव म्हणून, तर त्या तिथून येतात इकडं. ते खेड हद्दीत गाव आहे आणि हे आम्ही हवेलीमध्ये आहोत, पुणे हवेली. तर त्या मुली तिकडून चालत इकडं शाळेला येतात. तर 2-3 दिवसापासून आम्हाला थोडा पाऊस होतो आहे, पण आमच्यापेक्षाही पाऊस वरती धरण क्षेत्रात जास्त आहे. मग त्यामुळे नदीला पाणी आलेलं भरपूर. आज थोडंसं कमी होतं, नाहीतर जास्ती गेलेलं. तर हा पूल आहे ना समोरचा, तो आमचा जुना पूल आहे. तर त्या पुलावरून पहिली ये जा असायची, पण तो पूल खूप धोक्याचा झाला आणि त्यालाच फळ्या टाकून बंधारा बनवलेला. म्हणजे तो एक बंधाराच होता, जाण्या येण्याचा मोठा पूल नव्हता, पण त्यावरूनच ये जा चालू असायची. पण आता एवढ्या 5-6 वर्षामध्ये इकडं मस्त मोठा पूल झाला आणि इकडनं ये जा चालू झाली, कारण आळंदीकडले लोक इकडूनच येतात. तर भरपूर पाऊस झाल्यामुळं वरती पाणी भरपूर आलेलं. आम्हाला पाहिजे तसा मनासारखा पाऊस नाही आहे, पण इकडं शेतांनी पाणी घुसलं नदीकडचं. तर इकडं खालतीसुद्धा ह्या ऊसाच्या वावरात सगळं पाणी गेलेलं, सगळं रेवाट बसलं आहे कडकडनी आणि खूप पाणी आलेलं आहे. पण इतकंही नाही. गेल्या वर्षी याच पुलाला पाणी लागलेलं होतं. आणि चला आता आम्ही निघालो घरी. तर हे आमचे ग्रामपंचायतीची पाटी. गावात शिरल्याबरोबर हा बोर्ड दिसतो आणि हे रस्त्याच्या कडेचा परिसर हिरवागार, जणू काही हिरवा शालू घालूनच धरणी माता नटलेली आहे. आणि इथंच आमचे जिल्हा परिषदेची शाळा, मुलं सर्व शाळेत येतात. अजूनही गावाकडं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बरेचसे मुलं शिकतात आणि थोडेच असे आहेत की जे प्रायव्हेट स्कूलला जातात, इंग्लिश मिडियमला. पण जिल्हा परिषदेच्या शाळेतसुद्धा खूप छान त्यांनी सिस्टीम बनवलेली आहे आणि छान शिकवतात. तर चला आता आम्ही गावापासून ना एक अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर अंतर असेल आमचं, एवढ्या दूर राहतो. तर मी आता गाडीवरती घरी आले. मी ताटात पूजेचं साहित्य नव्हतं नेलं, कारण गाव म्हटलं की तिथं उंबऱ्या जास्ती असतात आणि ते ताटात पाणी, दूध, दही सगळं एकत्र होतं, नेता येत नाही मंदिरापर्यंत. म्हणून मी घरच्याच मूर्तीला अभिषेक केला आणि गावात फक्त तांदूळ आणि पाणी नेलेलं आणि ते देवाला घालून मी तिथं दर्शन घेतलं. खूप छान असं माझं दर्शन झालं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की भेट द्या. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.